मराठवाड्यातल्या जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावामध्ये पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला। खरं तर इथे मनोज जरांगे नावाच्या एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू केलं होतं। हे उपोषण मोडीत काढण्यासाठी किंवा हे उपोषण त्याला सोडायला लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न बघता बघता अशा विचित्र वळणावर गेले की संपूर्ण राज्य नव्हे तर देशाचं लक्ष जालन्यातल्या या एका छोट्या गावाकडे वेधलं गेलं। आता हे सगळं होत असताना पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यामध्ये अनेक माता भगिनींवर पोलिसांचे दंडुके पडले। काही मराठा समाजातली मंडळी घायाळ झाली। खरं तर हे एक छोटं गाव आहे। इथे बाजूला म्हणजे या गावात एका देवळामध्ये कीर्तन सुरू होतं। तिथे काही मंडळी या आध्यात्मिक कीर्तनासाठी गेले होते। दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे आंदोलन किंवा हे उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर जे काही घडलं ते इतकं विचित्र घडलं की थेट जालन्याचे एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला। एका बाजूला आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ, या सगळ्या वळणावर हे मराठा आरक्षणाचं जे खरं काम आहे ते तर बाजूला पडणार नाही ना, अशी भीती या निमित्ताने निर्माण झालेली आहे। नमस्कार, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मित्रहो, जालन्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामधल्या जालन्यातल्या एका छोट्या गावामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक आंदोलन सुरू होतं। आंदोलन म्हणण्यापेक्षा तिथे उपोषण सुरू होतं आणि अंतरवाली सराटी या गावामध्ये हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी इथे लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्जमध्ये किंवा या लाठीमारामध्ये अनेक जणांना दुखापती झाल्या। आता आंदोलकांना दुखापती झाल्या तशा पोलिसांनाही दुखापती झाल्यात। आता पोलीस अधिकाऱ्यांचं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की मग पोलिसांना झालेल्या दुखापतीचं काय, त्यांना का झालेल्या दुखापती माध्यमं दाखवत नाही आहेत। तर आंदोलकांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी ज्या स्वरूपाचं आंदोलन चिरडण्यासाठी एकूणच काम हाती घेतलं ते कोणाच्या तरी सांगण्यावरून घेतलं। बघा, ज्या दिवशी हा लाठी हल्ला झाला त्याच दिवशी संध्याकाळी तिथे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पोचले आणि त्यानंतर जी या सगळ्या मंडळींची रीग लागलेली आहे तिथे सगळ्या पक्षांचे नेते तिथे पोचले। म्हणजे अगदी एक आमदार असलेल्या मनसेचे बाळा नांदगावकरही तिथे पोचले। गिरीश महाजन, नितेश राणे, उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे ही सगळी मंडळी तिथे पोचली आणि या सगळ्यांनी या अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाऊन भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली। आता गंमत अशी आहे की हे तुषार दोशी नावाचे जे अधिकारी होते जे ते काही जरी एसपी असले तरी ते IPS दर्जाचे नव्हते आणि त्यामुळे आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। त्यांनी परिस्थिती नीट हाताळली नाही असं सांगितलं जात आहे आणि हे अगदी खरंच आहे, कारण अशा स्वरूपाचा लाठी हल्ला करण्याची काही तर गरजच नव्हती। आता ते आंदोलन आटोपतं घ्यावं यासाठी पोलिसांचे किंवा सरकारचे प्रयत्न होते, पण इथे दुसऱ्या दिवशी शरद पवार जेव्हा पोचले त्यावेळेला पवारांनी एका गोष्टीचा खुलासा केला। बघा, शरद पवार हे इतर अनेक राजकारण्यांसारखे बोलघेवडे नाही आहेत किंवा त्यांनी जर एखादा उल्लेख केला तर ते पूर्ण विचारांती उल्लेख करतात। ते म्हणाले मुंबईहून आलेल्या एका फोन नंतर हा लाठीचार्ज झाला। आता हा लाठीचार्ज करायला कोणी सांगितला, त्यानंतर त्या लाठीचार्जच्या संदर्भात ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा फटका आत्ता पोलिसांना तर बसलेलाच आहे, कारण या सगळ्या गोष्टीतून एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर शैलेश बालकवडे यांच्याकडे जे SRPचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे जे पुण्याला बसतात त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टीचा आत्ता चार्ज किंवा अधिकार देण्यात आलेला आहे। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न अनेक अधिकारी करतायत। आता याच सगळ्यामध्ये ज्या लोकांनी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्यांवर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल असं रजनीश सेठ म्हणजे जे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत ते सांगतायत। आणि ही चौकशी कोणाकडून केली जाणार आहे तर ती
पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था यांच्या मार्फत केली जाणार आहे। आता पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था यांचा जर आपण विचार केला, संजय सक्सेना जे या सगळ्याचा आता तपास करणार आहेत, तर खरंच पोलिसांवर दोषारोप ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? पोलिसांवर होणारी कारवाई, पोलिसांवर कारवाई व्हायला हवी हे या मंडळींचं म्हणणं जे आहे ते बरोबरही असेल, पण मला जी दुसरी भीती वाटते ती ही पोलिसांवर करायच्या कारवाईमुळे आंदोलन एका बाजूला भरकटायला नको किंवा जी मागणी आहे आरक्षणाची ती एका बाजूला भरकटायला नको हे दिसतंय। आता दुसरा धोका मी आपल्याला सांगतो, या गावामध्ये, हे गाव तसं छोटं आहे, हे गाव ज्या वेळेला या आंदोलनासाठी किंवा या आरक्षणासाठीची भूमिका घेत होतं त्यावेळेला हा जो लाठीचार्ज झाला, संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण किंवा राजकीय नेत्यांची रस्ते या ठिकाणी वळले, या गावाला एक खूप मोठं महत्त्व आलं। मनोज जरांगे या तरुणाच्या या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक तिथे गेले। आज सोमवारी संभाजीनगर बंदची हाक देण्यात आली आहे। MIM सारख्या पक्षाने सुद्धा पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे। पण इथे आता खरी गंमत काय आहे, तर या सगळ्या इथल्या आंदोलकांचा रोष कोणावर आहे, तर काही OBC नेत्यांवर आहे। आता OBC नेत्यांवर रोष ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही। त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे सरळ मार्गी जाईल याची जबाबदारी आता मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे। याचं कारण मी आपल्याला सांगतो। रविवारी ज्या वेळेला इथे नितेश राणे जे भाजपचे आमदार आहेत आणि मराठा समाजातलेच आहेत, ते गेले होते या ठिकाणी जरांगेंची भेट घ्यायला। त्यावेळेला तिथे देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक असलेले आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये हिरीहिरीनं पुढारपण करणारे गिरीश भाऊ महाजनही होते। तर ही दोन नेते मंडळी तिथे गेल्यानंतर या समोर जमलेल्या जनसमुदायाकडून काही शेरे मारले जात होते, काही टोमणे मारले जात होते, काही कॉमेंट्स केले जात होते आणि मला अशी एक भीती वाटते की इथे पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचा स्फोट करण्यासाठी काही शक्ती काम करतात। तर त्या शक्ती कोण आहेत हे त्या गावातल्या गावकऱ्यांनीच ओळखायला पाहिजे। इथे बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनीच त्यातले जे काही खडे आहेत ते बाजूला काढण्याची गरज आहे, अन्यथा हे आंदोलन पुन्हा चिघळण्याची भीती आहे। आता हे सगळं आंदोलन होत असताना संभाजीनगर बंदची हाक देण्यात आली आणि त्यासाठी अत्यंत कडकडीत बंद, 100% बंद पाळण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनीच केले। पण त्याच वेळेला या ठिकाणी तलाठी भरती सुद्धा सुरू आहे आणि या तलाठी भरतीला फटका बसू नये असं मराठा समाजाचे जे दुसरे नेते आहेत विनोद पाटील त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरंच आहे। याचं कारण असं आहे की जर समजा या तलाठी भरतीला या आंदोलनाचा फटका बसला आणि काही तरुणांना जर या परीक्षेला जाता आलं नाही, कारण काही लाखोंच्या संख्येने तलाठी भरतीसाठी तरुण उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये OBC विरुद्ध मराठा, OBC नेते विरुद्ध मराठा नेते असं काहीतरी करून हे संपूर्ण आंदोलन भरकटवायचं नाही ना कोणाला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाणं हे जरी काही आवश्यक असलं तरी इतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे ते तिथे जाऊ शकले नाहीत। पण त्याच वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार जे स्वतः मराठा समाजाचे आहेत ते तिथे पोहोचतील अशी काहींची अपेक्षा होती, पण अजित पवार हे तिथून लांब राहिले। दुसऱ्या बाजूला सगळे नेते जरी तिथे पोहोचले असले तरी मनोज जरांगेंचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी तात्काळ 2 दिवसात तुम्ही लागू करणार अशा स्वरूपाचा GR काढा। ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये, कारण उरलेला जो संपूर्ण महाराष्ट्र आहे त्याच्यामधल्या मराठा समाजासाठी जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी त्यांनी 3 महिन्यांची मुदत दिली आहे। म्हणजे पुन्हा काय होणार की मराठा समाजातल्याच 2 प्रादेशिक समूहांमध्ये या सगळ्याची धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारसाठी हा सगळा विषय खूपच गुंतागुंतीचा आणि चिंतेचाही झालेला आहे। आता त्याच वेळेला मराठा समाजातून किंवा मराठा कुटुंबातून आलेला एक तरुण किंवा एक नेता राज्याच्या सर्वोच्च पदी म्हणजे मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे। एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा समाजाचे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे आहेत। मग आता अडलय कुठे असा जर आपण प्रश्न उपस्थित केला तर
फक्त पोलिसांच्या बदल्या करून, पोलिसांची खातेनिहाय चौकशी करून, पोलिसांवर कारवाई करून, SP ला घरी पाठवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही। आणि त्यामुळे अशा काही भावनेच्या भरात मराठा समाजाने किंवा मराठा समाजातल्या तरुणाने जाण्यापेक्षा जे काही ठोस आहे, जे काही अगदी ज्याला आपण शाश्वत म्हणतो त्या स्वरूपाचं आश्वासन मिळवणं हे गरजेचं आहे। याचं कारण असं आहे, काल गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री जसं म्हटलं तसं की जर घाई गडबडीत काही देऊ केलं आणि जर मराठा समाजातल्या तरुणांनी किंवा मराठा समाजाने ते घेऊ केलं तर शेवटी प्रकरण न्यायालयात जाणार आहे। आणि त्यामुळे तिथे जाऊन एक रोडा तयार होण्यापेक्षा ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक करण्याची गरज आहे। आता हे सगळं होत असताना पोलिसांवर जी काही कारवाई सुरू होणार आहे ती कारवाई हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे होणं ही अभिप्रेत आहे आणि ते गरजेचंही आहे। अन्यथा वेगवेगळ्या भागांमध्ये असंच सगळं सुरू होईल आणि कायदा आणि सुव्यवस्था चिघळत जाईल। पण त्याच वेळेला याच अंतरवाली सराटी या गावामध्ये या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप लावण्यासाठी किंवा देण्यासाठी काही समाजविघातक शक्ती घुसल्या आहेत का, हा प्रश्न आत्ता मी जो उपस्थित करतोय तो खूपच गंभीर आहे। आणि त्यासाठी या गावातल्या ग्रामस्थांनी, मराठा समाजातल्या मंडळींनी थोडं जागरूक राहण्याचं खूपच गरज आहे। याचं कारण असं आहे, ज्या समाजाने आजपर्यंत लाखोंचे मोर्चे शिस्तीत काढले तो समाज किंवा त्या समाजाचं एक आंदोलन एका छोट्या गावामध्ये इतकं हिंसक करणं किंवा इतकं चिघळवून ठेवणं हा कोणाचा तरी अजेंडा आहे का? हा जो कोणतरी आहे तो कोण आहे हे शोधणं देखील तितकंच गरजेचं आहे। अन्यथा पोलिसांवर कारवाई करून हा जो कोणी पडद्यामागचा खरा खलनायक आहे तो तर नजरेआड होणार नाही ना, हेच बघणं मराठा समाजासाठी गरजेचं आहे। आपल्याला काय वाटतं, मराठा समाजाला हे आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराटी या गावातलं एक आंदोलन पुरेसं ठरणार आहे का? कारण याच्या आधी देखील या समाजासाठी अनेकांनी किंवा या आरक्षणासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। पण मग आत्ता नेमकी सरकारने काय भूमिका घ्यायला हवी, आपल्याला काय वाटतंय, आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा। आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा।